नमस्कार मंडळी. अनेक घरांमध्ये असे दिसून आले आहे की जेव्हा स्वयंपाकघरात महिला स्वयंपाक करतात तेव्हा स्वयंपाक केल्यानंतर लगेच त्या गॅस स्टोव धुवायला लागतात. पण शास्त्रानुसार हे योग्य आहे की अयोग्य? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयी चर्चा करणार आहोत. मित्रांनो बघा, शास्त्रामध्ये तर हे देखील लिहिलेलं आहे की प्रत्येक घरातील व्यक्तीचा स्टोव किंवा गॅस त्याला काहीतरी सांगतो. होय, आजच्या या व्हिडिओमध्ये जी विशेष माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत ती माहिती गरुड पुराणावर आधारित असेल. तर मैत्रिणींनो, लक्षात घ्या, आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये असं म्हटलं आहे की गरुड पुराणाचा जो ग्रंथ आहे तो साधा ग्रंथ नाही. या पुराणात आपल्या आयुष्याशी संबंधित सर्व लहान लहान गोष्टींचं आणि सर्व लहान लहान क्रियांचं सविस्तर ज्ञान मिळतं. बघा की प्रत्येक घराचे जे सर्वात पवित्र आणि जे सर्वात मुख्य स्थान असतं ते म्हणजे घराचं स्वयंपाकघर असतं. पण त्या स्वयंपाकघरातही जो स्टोव असतो तो देखील आपल्या घराच्या सुखशांतीवर थेट परिणाम करतो. म्हणजेच घराची सुखशांती, वास्तू, पितृ या सर्व गोष्टींशी थेट संबंध ठेवतो. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की स्वयंपाक केल्यानंतर गॅस स्टोव धुवावा की नाही, आणि धुवावा तर कोणत्या दिवशी, आपण गॅस आणि स्टोवची साफसफाई कशी करावी आणि आपण काय करावं की आपल्या घराचा गॅस नेहमी पवित्र राहील. चला तर मग मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी तुमच्या फायद्यासाठी एक महत्त्वाची माहिती तुम्हालाही देणार आहे. तर माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असं तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी नक्की लिहा. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मैत्रिणींनो बघा, आपलं शास्त्र असं म्हणतं की घरातील जो गॅस आहे तो गॅस फक्त स्वयंपाक बनवण्याची वस्तू नाही आहे, तर तो तुमच्या संपूर्ण कुटुंबाची समृद्धी, आरोग्य आणि मानसिक शांतीचं मूळ आधार असतो. हे घराच्या गॅस जे आहे ना ते घराच्या अग्निकुंडासारखं असतं, म्हणजे जिथं देवतांचा वास मानला जातो. हे असं समजा की स्वयंपाकघर आणि विशेषतः गॅस स्टोव हे घराचे सर्वात पवित्र स्थान मानलं जातं. आणि आपण सर्वांनी हे वाचलंच असेल की गॅसचा थेट संबंध अग्नितत्वाशी असतो. तर गॅस स्टोव ही अशी गोष्ट आहे जिथून अन्न शिजवलं जातं आणि असं म्हणतात की अन्न हेच प्राण आहे. जर प्राणच नसतील तर या जीवनाचा काय अर्थ राहील? गरुड पुराणानुसार, म्हणजे गरुड पुराणात असं म्हटलं आहे की यंत्र, अन्नतंत्र, लक्ष्मी अर्थात जिथं थेट अन्नाचा सन्मान होतो तिथं लक्ष्मीचा वास असतो. आणि स्टोव हे तेच स्थान आहे जिथं अन्न शिजवून संपूर्ण कुटुंबाचं पालनपोषण होतं. त्यामुळं गॅस हे केवळ एक उपकरण नसून पूजनीय स्थान आहे. हे स्थान जिथं आपण आपल्या घराची भाकरी बनवतो आणि घराची भाकरी घरातील सदस्यांवर खूप परिणाम करते. गॅस स्टोव जर स्वच्छ असेल तर घरात देवी लक्ष्मी टिकते. तसंच जर तो घाण असेल, तुटलेला असेल किंवा काळा पडलेला असेल तर अन्नाच्या अशुद्धीमुळे आजार, क्लेश, पैशाची कमतरता आणि स्त्रीच्या जीवनात दुःख येतं. बघा, गरुड पुराणानुसार ही गोष्ट आजही अनेक महिलांना माहीत नाही की गॅस स्टोव किंवा पारंपरिक स्टोव अग्निदेवाशी जोडलेला असतो. त्यासाठी आपण तो नेहमी स्वच्छ ठेवावा. अग्निदेवाला वेदांमध्ये देवांच्या मुखाचे स्थान प्राप्त आहे. हेच यज्ञाद्वारे सर्व देवांपर्यंत अन्न आहुती पोहोचवतात. त्यामुळं घरगुती यज्ञकुंड देखील गॅसला मानलं गेलेलं आहे. मित्रांनो बघा, अग्नी काय आहे की जेव्हा जुन्या काळात लोकांना देवांना भोग लावायचा असायचा किंवा आजही जेव्हा लोक देवांना भोग लावतात, नैवेद्य दाखवतात, तेव्हा अग्नीतच ते भोग चढवतात. तर याच प्रकारे प्रत्येक वेळी जेव्हा एखादी स्त्री गॅस पेटवते तेव्हा ती न कळतपणे एक यज्ञ सुरू करते. असं म्हणतात की घराची चूल सर्व गोष्टींपेक्षा महत्त्वाची असते. आणि गरुड पुराण आणि धर्मशास्त्रानुसार स्त्री आणि चुलीचा संबंध खूप घनिष्ठ मानला जातो. कारण चुलीवर स्त्रिया स्वयंपाक करतात आणि स्त्रियांचं दुसरं घर कोणाला म्हणतात तर स्वयंपाकघराला म्हणतात. आणि स्वयंपाकघरात जी चूल असते ती स्त्रियांच्या सर्वात जवळ असते. चूल घरातील स्त्रीच्या नशिबाची जोडलेली असते. चूल घरातील स्त्रीच्या आजारपण, क्लेश, गरिबी, वास्तुदोष, पितृदोष
या सर्व दोषांशी देखील जोडलेली असते. तर म्हणूनच मी तुम्हाला यापूर्वी अनेक वेळा सांगितलेलं आहे की आपण आपल्या घरात चूल म्हणजे गॅस स्टोव्ह जे काही आहे ते घाण ठेवू नये, तुटलेली चूल वापरू नये. जर आपण गॅस चूल नियमांशिवाय वापरली तर स्त्रीच्या आयुष्यात दुःख तर येईलच, यासोबतच स्त्रीला अपमानाचाही सामना करावा लागू शकतो आणि स्त्रीरोग, कौटुंबिक तणावही येतो. म्हणूनच गॅस किंवा चुलीचा वापर करण्याबद्दल आपल्या शास्त्रामध्ये काही कठोर नियम सांगितले गेलेले आहेत. त्याचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे. चुलीची स्थिती स्त्रीचे मानसिक आणि कौटुंबिक संतुलन राखत असते. बघा, वास्तुशास्त्रात चूल ठेवण्याच्या दिशेचाही खूप चांगल्या प्रकारे उल्लेख मिळतो. स्वयंपाकघर आग्नेय दिशेला असावं आणि गॅस स्टोव्ह स्वयंपाकघरातील आग्नेय कोपऱ्यातच ठेवावा, कारण याला आग्नेय दिशा मानलं जातं आणि ज्या घराच्या स्वयंपाकघरात स्टोव्ह आग्नेय दिशेला ठेवला जातो तो त्या घरात देवी देवतांचा वास असतो आणि स्वयंपाक करताना तोंड पूर्व किंवा उत्तरेकडे असावं. म्हणजे जेव्हा स्त्रिया गॅसवर स्वयंपाक करतात तेव्हा स्त्रियांचं तोंड एकतर पूर्वेकडे किंवा मग उत्तरेकडे असावं, कारण या दोन दिशा खूप शुभ मानल्या जातात आणि या दोन्ही दिशांमध्ये आपले देवी देवता विराजमान असतात. म्हणून आपण यानुसार जर स्टोव्ह पश्चिम किंवा दक्षिण दिशेला असेल तर असं म्हटलं जातं की त्या घरात पैशांचा अपव्यय होतो, त्या घरात पैसा टिकत नाही, त्या घरात गरिबी, दरिद्रता आणि कंगालपणा येतो आणि त्या घरामध्ये समृद्धी अजिबात राहत नाही. तसंच घराची सुखशांती कशावर अवलंबून असते तर घराची सुखशांती घराच्या समृद्धीवर अवलंबून असते. म्हणून जर गॅस दक्षिण किंवा नैऋत्य कोपऱ्यात असेल तर आपल्या घरात आजार आणि अपघाताचं प्रमाण हे वाढताना दिसून येतं. म्हणजेच बघा मित्रांनो, जेव्हा अनेकदा आपल्या घरात एखाद्या व्यक्तीच्या तब्येतीत अचानक चढउतार येऊ लागतात, कर्ज वाढू लागतं, अडचणी वाढू लागतात, तेव्हा त्याचं कुठेतरी कारण आहे. हे देखील असू शकतं की तुमच्या घरातील गॅसची जी दिशा आहे ती दक्षिण दिशेला लावलेली असेल. म्हणून लक्षात ठेवा की घराची चूल दक्षिण आणि पश्चिम दिशेला लावू नये आणि ईशान्य कोपरा, ज्याला उत्तर पूर्व मानलं जातं, ईशान्य कोपऱ्यात चूल असल्यास देवता क्रोधित होतात आणि देवता क्रोधित झाल्यास आपल्याला पितृदोष देखील लागतो. त्याचप्रमाणे असं म्हटलं आहे की ईशान्य कोपऱ्यात चूल ठेवल्याने कुटुंबामध्ये कलह, वादविवाद सुरू होतात. तसंच कुटुंबातील लोकांचं एकमेकांशी पटत नाही आणि कुटुंब यामुळे हळूहळू तुटू लागतं. तर ज्यामुळं घरातील प्रत्येक व्यक्तीला मानसिक तणावाला सामोरं जावं लागतं आणि घरात अशुभ शक्तींचा सुद्धा प्रवेश होतो. आणि जेव्हा घरात अशुभ शक्ती, नकारात्मक शक्ती येऊ लागतात तेव्हा कुटुंब कंगाल तर होतंच, त्याचबरोबर कुटुंबाच्या आशा तुटू लागतात, कुटुंब उद्ध्वस्त देखील होऊ लागतं. म्हणून घराच्या ईशान्य कोपऱ्यात आपण कधीही चूल ठेवू नये. महिलांनी विशेषतः लक्ष द्यावे, कारण महिला स्वयंपाकघरात सर्वात जास्त वेळ या घालवत असतात. पण अनेकदा असं होतं की काही घरात महिलांचं चालत नाही, तर महिलांनी ही गोष्ट आपल्या घरातील सदस्यांना सांगावी की गॅसचा किंवा चुलीची दिशा आपल्या कोणत्या दिशेला ठेवणं योग्य आहे चूल, ते आपल्या घरातील व्यक्तींना सांगावं. कोणत्या दिशेला ठेवणं चुकीचं असतं. बघा, साफसफाई प्रत्येक महिला करते, पण साफसफाई कशी करावी आणि कधी करावी हे प्रत्येकाला माहीत असेल असं नाही. लक्षात ठेवा की गरुड पुराण, वास्तुशास्त्र आणि धर्मशास्त्रानुसार आपल्याला अनेक गोष्टी पाहायला मिळतात की जी घरातील स्त्री मनाने, प्रेमाने आणि ध्यानाने चुलीला पवित्र मानून काम करते त्या घरात आजारपण खूप कमी येतं, पती पत्नीमध्ये प्रेम टिकून राहतं आणि धनधान्याशी कधीही त्या घरामध्ये कमतरता भासत नाही. स्वयंपाकघरातून निघणारी सकारात्मक ऊर्जा संपूर्ण घरात शांतता पसरवते. कारण का बघा, स्वयंपाकघर हे या कलियुगातील सर्वात पवित्र स्थान मानलं गेलेलं आहे. तसंच बघा, काही लोक जे आहेत ना ते अजूनही त्याच्या पवित्रतेपासून अनभिज्ञ आहेत, ज्यांना वाटतं की स्वयंपाकघरात पवित्रता राखू नये, परंतु स्वयंपाकघर हे नेहमी पवित्र ठेवावं. बघा, गॅस शेगडीची साफसफाई करण्याबद्दलही आपल्या शास्त्रात काही नियम आहेत. म्हणजे सकाळी सूर्य उगवल्यानंतर शेगडी पेटवावी,
महिलांनी नेहमी लक्षात ठेवावं की मध्यरात्री कधीही शेगडी तुम्ही पेटवू नये. मध्यरात्री शेगडी पेटवल्यानं अग्निदेवाचा अपमान होतो. शेगडी पेटवण्यापूर्वी हळद, पाणी आणि गोमूत्रानं हात लावून प्रणाम करा. म्हणजे जर तुमच्या घरात गंगाजल असेल तर महिलांनी हवं असल्यास गंगाजलही गॅस शेगडीवर थोडंसं शिंपडू शकतात. परंतु असं म्हटलं आहे की हळदीचं पाणी आणि गोमूत्र हे हातात घेऊन जर लावलं आपण शेगडीला आणि त्याने जर स्पर्श केला तर तुम्ही रोज हे करू शकत नसाल तर किमान आठवड्यातून एकदा तरी हा नियम तुम्ही पाळू शकता. आणि शेगडी स्वच्छ झाल्यानंतर स्वयंपाक करावा. म्हणजे शेगडी स्वच्छ केल्याशिवाय आपण शेगडीवर स्वयंपाक करू नये. आणि आठवड्यातून एकदा विशेष साफसफाई निश्चितच करा. कारण बघा, जर आपण आपल्या घराच्या स्वयंपाकघराची आठवड्यातून एकदा साफसफाई केली तर ते चांगलं राहील का? कारण बघा की गॅस शेगडीवर फक्त अग्निदेवच नाही तर गॅस शेगडीवर माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मी देखील आपलं स्थान ठेवतात, त्यावर विराजमान असतात. म्हणून लिंबू आणि मीठ मिसळून शेगडीची जळलेली जागा नक्कीच स्वच्छ करा. ब्रश किंवा कपड्यानं कोपरे व्यवस्थित स्वच्छ करा आणि शेगडीखाली साचलेली घाण किंवा तेलाचे डाग हे पूर्णपणे तुम्ही काढून टाका. आणि गॅस पाईपलाईन जे आहे ना, वॉल गॅस पाईपलाईनला असतो तो वॉल ओल्या कपड्यानं पुसून घ्या जिथं घाण जमा होते, ज्यामुळं वास्तुदोष लागतो. ही गोष्ट देखील समजून घेण्यासारखी आहे की वास्तुदोष मोठ्या गोष्टींमुळे नाही तर छोट्या छोट्या चुकांमुळे लागतो. आणि महिलांनी विशेषतः काय करू नये हे नक्की लक्षात ठेवावं की स्नान न करता चुलीवर स्वयंपाक करणं वर्जित मानलं गेलेलं आहे. आजच्या काळात आधुनिक महिला झाल्या आहेत. शहरातील मोठ्या मोठ्या महिला काय करतात की स्नान न करता थेट स्वयंपाकघरात जातात, चुलीला स्पर्श करतात. घराच्या स्वयंपाकघरात जाऊन कोणी स्वयंपाक करायला लागतं, कोणी आपल्या हाताने माठातून पाणी भरून प्यायला लागतं. पण हे पूर्णपणे वर्जित मानलं गेलेलं आहे. बघा, ज्या महिला स्नान न करता स्वयंपाकघरात जातात त्यामुळं स्वयंपाकघरातील ऊर्जा अशुद्ध होते आणि महिलांना अन्नदोषी बनतात. बघा महिला, त्यामुळं जेव्हा अन्नाचा दोष निर्माण होतो तेव्हा स्वयंपाकघरात अन्नाची जी कमतरता येते, स्वयंपाकघरातील डबे नेहमी रिकामे राहतात, अन्नाची खूप हानी होते आणि धनाची देखील खूप हानी आपल्याला जाणवू लागते. त्यामुळं स्नान न करता स्वयंपाक करू नये आणि रात्री घाणेरडी चूल तशीच सोडण्याची अनेक महिलांना सवय असते. तर बघा, रात्री स्वयंपाक केला, चूल तशीच सोडून न जाता तुम्ही हे का विसरता की चुलीवर देवी लक्ष्मी आणि अन्नपूर्णा माता निवास करतात. त्यामुळं देवी लक्ष्मीचा संबंध धनाशी असतो आणि अन्नपूर्णा मातेचा संबंध अन्नाशी असतो. त्यामुळं महिलांनी रात्री अस्वच्छ चूल सोडू नये. स्वयंपाक केल्यानंतर लगेच चूल स्वच्छ करावी आणि जळलेली चूल अनेक दिवस स्वच्छ न करता सोडून देणं हे ग्रहक्लेश, आजार आणि धनहानीला आमंत्रण देतं. महिने बघा, काही घरामध्ये महिला चुली स्वच्छ करत नाहीत. कारण अनेक महिलांना काम करायला आळस येतो, नोकरी करणाऱ्या महिलांना वेळ मिळत नाही, काही महिलांना साफसफाई करण्यात अजिबात रस नसतो. त्यामुळं घराचं वातावरण बिघडणं हे निश्चित आहे. आता मित्रांनो बघा की अनेक लोकांना सवय असते की मी फक्त महिलांबद्दल बोलत नाही आहे, मी पुरुषांबद्दलही बोलत आहे, की अनेक लोकांना सवय असते की ते चुली शेजारी खरकटी भांडी जमा करतात. चुली शेजारी खरकटी भांडी कधीही ठेवू नये, कारण चूल ही सर्वात पवित्र गोष्ट आहे आणि चुली शेजारी खरकटी भांडी जमा केल्यानं वास्तुदोष, नकारात्मक ऊर्जा जमा होते. त्यामुळं चुलीवर आणि चुलीच्या आसपास रिकामी भांडीही कधीही ठेवू नयेत आणि चुलीवर सामान ठेवणं म्हणजे डबे, भांडी ठेवलं ऊर्जेचा प्रवाह थांबतो आणि कामात अडथळे येतात. असं केल्यानं महिलांना विशेष लक्ष ठेवावं की त्या काय करतात की जेव्हा त्यांना सामान ठेवण्यासाठी कधीकधी जागा मिळत नाही तेव्हा त्या चुलीवर टाकतात, जे पूर्णपणे चुकीचं मानलं गेलेलं आहे. चुलीशी संबंधित काही आध्यात्मिक नियम देखील आहेत. असं म्हटलं आहे की चुलीला दिवसातून एकदा सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळी गायत्री मंत्र किंवा ओम अग्ने नमः बोलून पेटवावं. कारण चूल ही खूप पवित्र गोष्ट आहे. चूल किंवा गॅस खूप पवित्र गोष्ट आहे आणि पूजनीय आहे. अनेकदा जेव्हा लोक घरात नवीन गॅस घेऊन येतात तेव्हा त्या गॅसचा किंवा चुलीचा वापर करण्यापूर्वी त्या चुलीवर स्वस्तिक काढतात.
त्या गॅसवर कुंकू, अबीर, गुलाल आणि अक्षदा वाहतात. त्यामुळं गायत्री मंत्र किंवा ओम अग्ने नमः बोलून गॅसचा वापर करावा आणि स्वयंपाकघरात माता अन्नपूर्णा आणि देवीचं स्मरण करून मगच भोजन करावं किंवा भोजन बनवावं. जर तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात किंवा घरात मंदिर असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, आणि नसेल तरी घराच्या स्वयंपाकघरात कमीत कमी एका देवाची मूर्ती तुम्ही नक्कीच लावावी किंवा ठेवावी. एकतर गणपतीची लावा किंवा माता लक्ष्मीची लावा, कारण त्याचं स्मरण करून जेव्हा आपण गॅस पेटवतो तेव्हा त्या चुलीतून पवित्र अग्नी बाहेर पडतो आणि दर आठवड्यातून एक दिवस चूल स्वच्छ करून त्यावर हळद चंदनाने स्वस्तिकचं चिन्ह नक्की काढा. मी तुम्हाला हीच गोष्ट आधी समजावली आहे आणि आताही समजावत आहे की जेव्हा नवीन सून घरी येते तेव्हा तिला पहिलं जेवण स्वयंपाकघरात बनवून देवाला नैवेद्य दाखवणं शुभ मानलं जातं. तर तुम्ही हे सुद्धा करायचं आहे, कारण जेव्हा घरात नवीन सून येते तेव्हा अनेक लोक काय करतात की घराची जी पहिली स्वयंपाक बनवते तिला नैवेद्य दाखवत नाहीत. तर असं न करता तुम्ही बघा, स्वयंपाकघर फक्त जेवण बनवण्याची जागा नसते, तर हे घराचा तो कोपरा आहे जिथून संपूर्ण कुटुंबाचं पोट भरतं, जिथून घरात समृद्धी येते आणि जिथं माता लक्ष्मीचा वास मानला जातो. आपल्या जुन्या काळात बघा, स्वयंपाकघराला इतकं पवित्र मानलं जात होतं की तिथं आंघोळ न करता कोणीही पाऊल ठेवत नव्हतं. इतकं पवित्र मानलं जात होतं. आणि जो कोणी जेवण बनवत असे तो आधी स्वतः स्वच्छ करून घेत असे, मग चुलीपाशी जात असे. चूल तर जणू घराचा यज्ञकुंड होता आणि जिथं रोज अग्निदेवाचं आव्हान होत असे आणि जिथं अन्नपूर्णा मातेची कृपा उरत असते, म्हणूनच तिची खूप आदराने काळजी घेतली जात असे. तुम्ही पाहिलं असेल की जुन्या काळात मातीच्या चुली किंवा लाकडी चुली असायच्या. जेव्हा जेवण बनवून जायचं तेव्हा महिला लगेच पाणी टाकून त्यांना धूत नसत. आधी चूल थंड होऊ दिली जात असे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिला व्यवस्थित साफ केलं जात असे. या सवयीमागं फक्त हेच कारण नव्हतं की गरम चूल पाणी टाकल्यावर फुटू शकते, तर एक खोल श्रद्धा देखील होती. असं म्हटलं जातं की जेवण बनवल्यानंतर चुलीत उरलेली अग्नी आणि तिची उष्णता घरात बरकत आणि ऊर्जा टिकवून ठेवते. जर तुम्ही लगेच पाणी टाकून ती थंड केली तर ती ऊर्जा अचानक संपते. हे असंच आहे जसं की कोणी पूजा पूर्ण होण्यापूर्वीच दिवा विझवतो किंवा हवनकुंडावर पाणी टाकतो. वास्तुशास्त्रातही असं मानलं जातं की चूल हे घराच्या अग्नीचं प्रतीक आहे आणि अग्नीचा सन्मान आपण करायला हवा. अग्नीचा अपमान घराच्या सुखसमृद्धीवर परिणाम करतो. अनेक वडीलधारी मंडळी असंही म्हणतात की स्वयंपाक झाल्यावर चूल धुतल्याने किंवा गॅस धुतल्याने स्वयंपाकघरातील लक्ष्मी रुसू शकते आणि पैशाचा ओघ हा कमी होऊ शकतो. म्हणूनच त्या नेहमी म्हणायचे की रात्री फक्त हलके पुसून घ्या आणि सकाळी धुवून स्वच्छ करा. मित्रांनो, आम्ही तुम्हाला अगदी गोष्टीसारखं समजावून सांगतो जेणेकरून गोष्टी थेट मनात उतरतील. आता बघा, सर्वात पहिली खबरदारी ही आहे की स्वयंपाक झाल्यानंतर लगेच, विशेषतः जेव्हा चूल अजून गरम असेल तेव्हा त्यावर पाणी टाकू नये किंवा ती धुवू नये. गरम लोखंड किंवा स्टीलवर थंड पाणी केवळ वास्तुशास्त्रातच नाही तर विज्ञानातही हानिकारक आहे, कारण यामुळे लोखंडाची पृष्ठभाग लवकर खराब होतो आणि त्याचा रंग व चमकही निघून जाते. जुने लोक असे म्हणायचे की असं केल्यानं चूल नाराज होते आणि तिचं आयुष्य कमी होतं. तर बघा, याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे रात्री चूल पूर्णपणे ओली सोडणं चांगलं मानलं जात नाही. ओली चूल रात्रभर ओलावा शोषून घेते आणि वास्तूत हा ओलावा नकारात्मक ऊर्जा आकर्षित करत असतो. त्यामुळं जर साफसफाई करायचीच असेल तर फक्त हलक्या ओल्या कपड्याने आपण पुसून टाकायचे आहे आणि ती सुकून द्यायची आहे. नंबर 3, तिसरी खबरदारी अशी घ्यायची आहे की चूल साफ करताना तोंडाने फुंकर मारणे, जोरात आपटणे किंवा लाथ मारणे खूप अशुभ मानलं जातं. कारण का बघा, याला अग्नीचा अपमान म्हटलं आहे. जर चूल चुकून पडली किंवा तुटली तर ती सन्मानानं बाजूला ठेवून बदलली पाहिजे. नंबर 4, चौथी गोष्ट, चूल नेहमी आग्नेय दिशेला असावी आणि धुण्याचे, साफ करण्याचे काम सकाळी सूर्योदयानंतर करणं सर्वात चांगलं मानलं गेलं आहे. असं म्हणतात की सकाळच्या पहिल्या किरणांमध्ये जी ऊर्जा असते
ती स्वयंपाकघरात समृद्धी आणते. आणखीन एक खास गोष्ट म्हणजे चूल धुताना तीव्र गंध असलेल्या रासायनिक क्लीनरचा तुम्ही वापर करू नका. असा वापर रासायनिक क्लीनरचा वापर करणं टाळावं, कारण ते केवळ आरोग्यासाठी हानिकारक नाही तर अन्नाच्या पवित्रतेवरही ते परिणाम करतात. त्याच्यानंतर बघा, जुन्या काळात लोक राख किंवा लिंबू किंवा राख भस्म वापरत होते, जे पूर्णपणे नैसर्गिक होतं. आणि हो, साफसफाई करताना लक्षात ठेवा की पाणी चुलीच्या खाली किंवा गॅस पाईपच्या आसपास जाऊ नये, अन्यथा अपघाताची शक्यता वाढते. गॅस चूल धुतल्यानंतर ती व्यवस्थित सुकवून घ्यावी, जेणेकरून ओलाव्यामुळे कोणतीही गळती किंवा त्या गॅसला गंज लागणार नाही. आणि पाचवी आणि शेवटची खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे चूल धुताना मनात चिडचिड किंवा राग नसावा. आपले पूर्वज मानत होते की ज्या मनस्थितीत तुम्ही स्वयंपाकघर आणि चूल सांभाळता तीच ऊर्जा अन्नात उतरते. म्हणून नेहमी प्रसन्न मनाने, हळूवारपणे आणि प्रेमानं ती धुवावी, जणू काही तुम्ही तुमच्या लक्ष्मी मातेचं आसन स्वच्छ करत आहात असं मनामध्ये बाळगून आपण ही स्वच्छता करायची आहे. तर मैत्रिणींनो, हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसंच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.